संदर्भातली बातमी आहे। भाजप मुख्यालयामध्ये केंद्रीय निवडणूक समितीची बैठक सुरू झालेली आहे। भाजप मुख्यालयात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा पोहोचलेले आहेत या बैठकीसाठी आणि रावसाहेब दानवे, चंद्रशेखर बावनकुळे, सुधीर मुनगंटीवार, आशिष शेलार, चंद्रकांत पाटील ही भाजपची पहिली फळी ही दाखल झालेली आहे दिल्लीमध्ये आणि आज इथं बैठक होणार आहे। केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीपूर्वी भाजपच्या राज्य कोर गटाची सुद्धा बैठक झालेली आहे आणि आजच्या बैठकीमध्ये राज्यातल्या उमेदवारी संदर्भात काय निर्णय घेतला जातो हे पाहावं लागणार आहे। शिवाजी काळे आपल्याला अपडेट देत आहेत। शिवाजी, ही बैठक सुरू झाली आहे का आणि काय साधारण निर्णय अपेक्षित आहे आज? या बैठकीला तर सुरुवात झालेली आहे। राज्याचे सर्व नेते जे आहेत ते एकत्रपणे बैठले आहे। सगळ्यात महत्त्वाचं असणार आहे की जे भाजपच्या राज्यातील नेत्यांनी जे लोकांची नावं म्हणजे उमेदवारांची नावं साधारणपणे चाचपणी करून राजधानी दिल्लीमध्ये आणली असतील त्यांच्यापैकी 1, 2, 3 नंबर असे त्यांच्याकडे असणार आहे। दुसरीकडे भाजपचे जे केंद्रीय नेते असतील त्यांच्याकडे देखील राज्याचे जे सर्वे असतील आणि त्या सर्वेमधील नावं आणि त्याच्यामधील मुद्दे असे थेट चर्चा केल्यानंतर कोणत्या उमेदवाराला संधी द्यायची या संदर्भात चर्चा होणार आहे। सर्वात महत्त्वाचं असतं की कोणत्याही उमेदवाराच्या नावाला जर संधी द्यायची असेल त्याच्यासाठी भाजपमध्ये एक पद्धत आहे। त्याच्या अगोदर कोर कमिटीशी चर्चा केली जाते राज्यामध्ये आणि त्या कोर कमिटीमध्ये साधारणपणे राज्यातील माजी 3 प्रदेश अध्यक्ष असतात। आता सध्या जर आपण पाहिलं त्याच्यामध्ये रावसाहेब दानवे आहे, चंद्रकांत पाटील आहे, सुधीर मुनगंटीवार आहे, हे माजी प्रदेश अध्यक्ष राहिले आणि सध्याचे विद्यमान अध्यक्ष जे आहेत प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील। दुसरीकडे म्हणून जर पाहिलं तर आशिष शेलार हे मुंबई अध्यक्ष आहेत, त्यांना देखील बोलवण्यात आलेलं आहे। देवेंद्र फडणवीस राज्याचे नेते आहेत, उपमुख्यमंत्री आहेत, ते देखील या बैठकीला उपस्थित आहेत। आता या बैठकीमध्ये चर्चा होणार आहे की कोणत्या उमेदवाराला कोणती संधी द्यायची, त्याचबरोबर कोणत्या जागांवरती आपला उमेदवार कमी पडतो त्या ठिकाणी काय काय केलं जाऊ शकतं आणि निधी द्यायचा असेल तर थेट त्या भागातील जो उमेदवार आहे सध्याचा त्याच्या संदर्भात काही बदली करायची असेल त्या संदर्भात देखील चर्चा केल्या जातात। आता ही चर्चा सध्या सुरू आहे आणि ABC अशा आकडेवारीवरती उमेदवार सध्याच्या घडीला जी नवीन माहिती समोर येत आहे नम्रता, त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा हा मुद्दा आहे मराठा वर्सेस OBC हा एक जो संघर्ष महाराष्ट्रामध्ये सुरू झालेला आहे। त्यामुळे आणि मराठा समाजाने घेतलेली आक्रमक भूमिका या दृष्टिकोनातून अनेक उमेदवार जे आहेत ते बदलणं गरजेचं आहे आणि जातीनिहाय विचार करून प्रत्येक मतदारसंघामध्ये उमेदवार जो आहे तो आता दिला जाणार आहे। त्यामुळे काय जातीचं गणित थोडंसं ढवळून निघालेलं आहे मराठा समाजाच्या आंदोलनानंतर, त्यानंतर साहजिकच असा विचार होऊ शकतोय। अर्थात त्यानंतर काय होतं हे आपल्याला पाहावं लागेल। शिवाजी, अपडेट घेत राहू। तुर्तास धन्यवाद।